नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो. आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा आता पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होण्याची शक्यता आहे. परतीच्या महसूलसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा आता मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये नव्याने एक चक्रवात वाऱ्याची आणि चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील येत्या 1 ते 2 दिवसामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आज दुपारी व सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. बघू शकतो की त्या ठिकाणी अंकलूज, सोलापूर, सांगली, कराड या भागामध्ये अतिमुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, इकडं कोकण आणि आसपासच्या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बारामती, इंदोर, करमाळा, पुसद, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, जत या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. इकडं उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान त्या ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मालेगाव, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यात ढगाळ हवामानासह कुठेतरी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघोला, आदिलाबाद, पुसद या परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद.